नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण TCS आणि IBPS पॅटर्ननुसार काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। मित्रांनो, पहिला प्रश्न आहे पावलोपावली समास ओळखा, अव्ययभाव समास। पुढचा प्रश्न सारे पोपट उडाले याचा प्रयोग ओळखा, अकर्मक कर्तरी प्रयोग। पुढचा प्रश्न सर्वात मोठी द्विकल्पीय नदी कोणती? गोदावरी नदी ही सर्वात मोठी द्विकल्पीय नदी आहे। पुढचा प्रश्न संसदेने ITR इन्कम टॅक्स रिटर्न कोणत्या महिन्याच्या अधिवेशनात मान्य केला? जून महिन्याच्या अधिवेशनात मान्य केला। पुढचा प्रश्न 2011च्या जनगणनेनुसार भारतातील 4थ्या क्रमांकाची धार्मिक लोकसंख्या कोणती आहे? शीख ही 4थ्या क्रमांकाची धार्मिक लोकसंख्या आहे। आणि धार्मिक कोणते आहे? हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन आणि 4थ्या क्रमांकावर कोणते आहे? शीख। पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेत एकूण किती मूलभूत कर्तव्ये आहे? एकूण 11 मूलभूत कर्तव्ये आहेत। पुढचा प्रश्न मूलभूत कर्तव्यामध्ये बदल करता येऊ शकतो का? हो, करता येऊ शकतो। 1976 मध्ये 42व्या घटनादुरुस्तीने मूलभूत कर्तव्यामध्ये बदल केला होता। पुढचा प्रश्न वावटळ कादंबरी कोणी लिहिली आहे? व्यंकटेश माडगूळकर यांनी वावटळ कादंबरी लिहिली आहे। पुढचा प्रश्न परमहंस सभेची स्थापना केव्हा झाली? परमहंस सभेची स्थापना 1849 साली झाली। दादोबा पांडुरंग तर्खडीकर यांनी परमहंस सभेची स्थापना केली। पुढचा प्रश्न 1757 मध्ये प्लासीची लढाई सिराज उदौला यांच्या विरुद्ध कोण होते? रॉबर्ट क्लाइव्ह हे होते। पुढचा प्रश्न लोकहितवादी कोणाला म्हणतात? गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी म्हणतात। पुढचा प्रश्न विधारा पुस्तकाचे लेखक कोण आहेत? भालचंद्र नेमाडे हे विधारा पुस्तकाचे लेखक आहेत। पुढचा प्रश्न साधना वृत्तपत्राचे लेखक कोण होते? साने गुरुजी हे साधना वृत्तपत्राचे लेखक होते। पुढचा प्रश्न महानिर्वाण या पुस्तकाचे लेखक कोण? सतीश आळेकर हे महानिर्वाण या पुस्तकाचे लेखक। पुढचा प्रश्न महालवारी ही पद्धत केव्हा सुरू झाली? 1822 साली महालवारी ही पद्धत सुरू झाली। होल्ट मॅकेनिज यांनी सुरू केली। पुढचा प्रश्न डुरंड कप 2023 कितवा सीझन आहे? 132वा सीझन आहे। पुढचा प्रश्न लाल बाल पाल म्हणून कोणाला ओळखले जाते? लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल यांना लाल बाल पाल म्हणून ओळखले जाते। पुढचा प्रश्न संगणकाचा जनक कोणाला म्हणतात? चार्ल्स बॅबेज यांना संगणकाचा जनक म्हणतात। पुढचा प्रश्न ईमेल करताना अटॅचमेंट फाईल किती MBची असते? ईमेल करताना अटॅचमेंट फाईल ही 25 MBची असते। पुढचा प्रश्न सुजल जलशक्ती योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली? सुजल जलशक्ती योजना ही जल मंत्रालयाने सुरू केली। पुढचा प्रश्न सेवा सदनची स्थापना कोणी केली? रमाबाई रानडे यांनी सेवा सदनची स्थापना केली। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो बिहारची शोक कोणत्या नदीस म्हणतात? बिहारची शोक ही कोसी नदीस म्हणतात। पुढचा प्रश्न बेटन हॉकी कप कोणत्या राज्यात झाले? बेटन हॉकी कप हे तमिळनाडू राज्यात झाले। पुढचा प्रश्न ग्रामोदय कॉलेजची स्थापना कोणी केली? नाना देशमुख यांनी ग्रामोदय कॉलेजची स्थापना केली। मित्रांनो, यामध्ये जेवढे तुम्ही प्रश्न वाचले त्याचे स्क्रीनशॉट घ्या किंवा याचे नोट्स बनवा। हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहे आणि हे TCS एक्झाममध्ये विचारल्या जाणार आहे और विचारले जाऊ शकतात, कारण हे PYQ मध्ये पण आले होते। थँक्यू फ्रेंड्स, माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।